तुझ्यासारख्या माणसांना डान्स शिकवूया म्हणून मी इथं आलोय. मला बरेच डान्स येतात. म्हणजे बघा असा साल्सा वगैरे येतो, असा साल्सा येतो, बेल्ली डान्स येतो, असा बेल्ली डान्स येतो, असा ब्रेक डान्स पण येतो मला, असा ब्रेक डान्स येतो मला. म्हणजे बरेच डान्स येतात. असा हॉलिवूड पण डान्स येतो असा, म्हणजे बरेच. आणि सगळ्यात महत्वाचा जो मी तयार केलेला डान्स आहे, कुठला? माझा छक्कुला डान्स. कसा म्हणजे सगळ्यात फेमस आहे, तुम्हाला माहिती नाही पाहिजे? म्हणजे सगळे डान्स मला येतात. तुम्हाला कुठला पाहिजे सांगा. ऐका ना, ते अमेरिकेतली माणसं आहेत ना, आम्हाला बॉल डान्स शिकायचे. अच्छा, बॉल डान्स शिकायचा. ओके, डन. तुम्हाला जमेलच. तू जमव. चला, बॉल डान्स शिकवतो तुम्हाला. असं पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे, असं मध्ये उभं राहा तुम्ही. ओके, हा. असा बॉल डान्स शिकताना सगळ्यात आधी असा पार्टनरने एकमेकांच्याकडे असे चेहरे करून समोरासमोर उभं राहायचं. ओके, राहिला बाबा. नजरेत नजर घालून बघा. मोठा श्वास घ्या. ओके, आता हातात हात घ्या असा. हा, आता हा हात तिच्या खांद्यावर हात ठेवा. श्वास कधी सोडायचा? अरे काय सोडा, लगेच सोडा. तुम्ही अजून धरून ठेवलाय श्वास. म्हणजे तुम्हाला नाही काय, तुम्ही सोडा कधी पण. तुला तरी कळायला पाहिजे, तू पण लगेच धरून ठेवलास. खांद्यावर हात ठेवा, हातात हात घेतला, खांद्यावर हात ठेवा. ओके, खेळ. तू लेका कुस्त्या खेळ. आपण एकदा उचलून वहिनीला आपण. इच्छा तर लई रे, पण काय करू आता? नाही, काही नाही. तुमचा वेटर मागाशी माझा डबा घेऊन गेला होता, मला परत द्या. सॉरी सर. काय कसं आहे, डबा तुम्हाला तुमचा इथे खाता नाही येणार सर. का? नाही, कसं आहे, आता तुमच्या बँकेत तुमच्या कॅश काउंटरच्या शेजारी मी जर स्वतंत्र बँक उघडली तर चालेल तुम्हाला? अरे, एका बँकेच्या जागी दुसरी बँक कशी काय उघडू शकता तुम्ही? हा, ते पण आहे. पॉइंट आहे. बरं, ते जाऊ द्या. चला, पण माझी नोटांची गड्डी जर मी तुमच्या नोटा मोजण्याच्या मशीनवर मोजली तर काय हरकत आहे? अरे, असं कसं चालेल? मग असं कसं चालेल सर? तुमच्या जेवणाचा डबा तुम्ही माझ्या हॉटेलमध्ये बसून खालात तर असं कसं चालेल? ओके ओके, माझा डबा द्या, मी घरी जाऊन खातो. हा, ओके सर. डबा द्या. 2-4 दिवसांनी या सर. माझा डबा 2-4 दिवसांनी मिळणार? म्हणजे माझा डबा घ्यायला मला चोरी आहे? आमचंही असंच होतं सर. म्हणजे आमचेच पैसे आम्हालाच काढायला मिळत नाहीत. म्हणजे आज एवढेच मिळतील, परवा एवढेच मिळतील, असं करता 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 आमचेच पैसे आणि आम्हालाच काढायला चोरी. हे बघा मॅडम, तुम्ही फालतू काहीतरी बडबडताय. मुळात तुमचे पैसे आमच्या बँकेत सेफ असतात आणि त्याच्यावर आम्ही व्याज देतो की नाही तुम्हाला? ओके सर, 2-3 दिवसांनी या डब्यासोबत मी अर्धा तुकडा पोळीचा जास्त देईन. आज मी गिटारवर एक नवीन टोन ऐकवणार आहे. यस सर, आपल्याला गिटारवर एक नवीन टोन ऐकवणार. एकदा जोरदार टाळ्या शिलमणी सरांसाठी. सर प्लीज चालू करा. काय रे? अरे नको नको, आता हे वाजवतात कुठे गवस. नाही रे नको. अरे आपण कुठे वाजव, मी वाजवला सर, वाजवतायत ना. असं काय करतो यार? अरे ऐक ना यार, नको प्लीज. एक मिनिट, कोणावर बोलतोय तू? नाही अरे ऐक, वाजवू दे त्यांना. कोण नाही तिकडे, तूच बोलतोय. कोण नाही बोलत आहे? अरे ऐक ना, वाजवू दे. कोण नाही बोलत आहे? ऑर्डर ऑर्डर. सांगा बरं, गरम गरम बनवून देते लगेच. काय ते काय खायची ऑर्डर नाही देते. ऑर्डर म्हणलं का नाही आता? जज आल्यानंतर ऑर्डर ऑर्डर असं म्हणायची पद्धत असते. होय काय? हा, तुला कोणी विचारला नाही कोणी तुला? अरे वसाडे, आम्ही जेवणाचीच ऑर्डर दिलेली आहे. झाला असा, अरे बाहेर ना मला कोणतरी म्हटला, कोणतरी 5 स्टार हॉटेलवाला आणि पाली आणि पोळी भाजी केंद्रात ती बाई आलेली आहे केस घेऊन. काय समजलं तर काय झाला, मला लगेच भूक लागली. हो, तुला काय प्रॉब्लेम आहे? हे बघ वसाड्या, मी जज आहे. कोण आहे? जज. मान्य आहे तुम्ही जज आहे बा. आमची केस सॉल्व करून टाका. मग माझ्या बाजूने तुम्ही निकाल लावला ना, तुम्हाला माझ्या 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी देईन मी. काय खुसर फुसर चाले कानामध्ये जजच्या? आमना चाल रहा है. तू काय मदर मदर करे ने? तुला फाशी दे ना. हाय, मी विशाखा सुभेदार. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.